मित्रांनो, आज आपण एका अशा नवीन पिकाविषयी माहिती घेणार आहोत की एकदा लागवड केल्याच्या नंतर शेतकऱ्याला पुढील 50 वर्ष त्याच्यापासून उत्पादन घेणार आहे। विशेष म्हणजे या पिकाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे। या पिकाची लागवड केल्याच्या नंतर तुम्हाला कसल्याही प्रकारचं खत, रासायनिक फवारण्या किंवा जास्त मजुरांची सुद्धा गरज पडत नाही। आणि मित्रांनो, तुम्हाला एकरी कमीत कमी 3 ते 4 लाख रुपये एवढं तुम्हाला सहजासहजी उत्पादन भेटतं। हे आपल्या महाराष्ट्रामध्ये सोलापूर असेल, नागपूर असेल, नगर, नाशिक या भागामध्ये शेतकऱ्यांनी यशस्वीरित्या याची लागवड करून त्याच्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेत आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला या नवीन पिकाविषयी माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। म्हणजे आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। मित्रांनो, भारतात विविध अन्न पदार्थ बनवले जातात। चवीनुसार आणि प्रांतानुसार या पदार्थांमध्ये बदल होत असतो। भारतात अनेक ठिकाणी विविध पदार्थांमध्ये आणि मिष्टान्नांमध्ये सुकामेवा वापरला जातो। यापैकीच एक महत्त्वाचा आहे तो म्हणजे पिस्ता। तर मित्रांनो, आज आपण पिस्ताची शेती कशी करायची या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत। भारतात पिस्ताच्या विविध जाती उपलब्ध आहेत। यामध्ये जम्मू काश्मीरमधील केरमन असेल, पीटर, चिंकू, रेड, अलेप्पो किंवा जॉली यांचा समावेश होतो। पिस्ता आपल्या चवीसाठी प्रसिद्ध आहेच, याचबरोबर पिस्तामध्ये अनेक फायदेशीर गुणधर्म दडले आहेत। याचा उपयोग महत्त्वाचा म्हणजे कॅलरी कमी करण्यासाठी पिस्तामधील अँटीऑक्सिडंट्स, विटामिन, मिनरल्स याचा फायदा होतो। सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो, आपण अगोदर बघूयात की जर तुम्हाला पिस्ता शेती करायची असेल तर त्याला हवामान, तापमान, जमीन किंवा त्याची मशागत, रोप व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं आणि जर तुमच्याकडे उत्पादन झालं तर ते विकायचं कुठं या संदर्भामध्ये माहिती घेऊयात। चला तर मित्रांनो, एक पहिली माहिती घेऊयात की आपण पिस्ता शेती करण्यासाठी त्याला हवामान आणि तापमान किती लागतं। कोणत्याही पिकासाठी योग्य हवामान असणं अतिशय महत्त्वाचं आहे। पिस्ताच्या पिकाला दिवसात जास्तीत जास्त 36 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान सहन होतं। आता बघूयात की पिस्ता शेती करण्यासाठी त्याला जमीन आणि मातीचा नेमका कोणता पोत लागतो की ज्यामुळं पिस्ता शेतीचं चांगलं उत्पादन होतं। विविध प्रकारच्या जमिनीमध्ये पिस्ताची शेती करणे शक्य आहे। त्याच्यामुळं तुमच्याकडं काळी असेल, तांबडी असेल, मुरमाड असेल तरी चालते, फक्त पाण्याचा व्यवस्थित प्रकारे निचरा झाला पाहिजे। त्याच्यामुळं पिस्ता हे व्यवस्थित प्रमाणे तिथं काय करतं की तग धरतं। मात्र त्याच्यामध्ये लागवड करण्याआधी मातीची चाचणी करणं अत्यावश्यक आहे। त्याच्या मातीचा सामू 7 ते 7.8 असलेली शेती योग्य मानली जाते। त्याच्यापेक्षा सामू जर कमी असेल किंवा जास्त असेल तर मित्रांनो, तुम्ही कितीही मेहनत घेतली, आपण त्याच्यावरती कितीही फवारण्या घेतल्या किंवा कितीही त्याच्यावरती आपण लागवड करण्याचा, चांगला उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यावरती बाधा येऊ शकते। आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण त्याला लागवड केल्याच्या नंतर त्याची मशागत कशी करायची किंवा म्हणजे त्याला मातीचं कशा प्रकारे आपण लावण्या अगोदर काळजी घेतली पाहिजे, त्याच्यामुळं त्याचं चांगलं उत्पादन येईल। मित्रांनो, पिस्ताची शेती करण्यासाठी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं आहे की पाण्याचा निचरा होणारी जमीन अत्यावश्यक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला ज्या भागामध्ये किंवा ज्या शेतामध्ये तुम्हाला पिस्ताची लागवड करायची आहे त्याची खोलगट नांगरणी करणं आवश्यक आहे। जर तुमच्या जमिनीचा असमतोल असेल, म्हणजे काही चढ असेल, उतार असेल, काही ठिकाणी खडकाळ भाग असेल, दगडी भाग असेल, तर त्याला कट करून त्याला एक लेवल करणं अत्यावश्यक आहे। कारण पिस्ताची मुळं ही जमिनीच्या खोलवरती जातात आणि जर आपल्या भागामध्ये दगड असतील तर त्याच्यामुळे काय होईल की झाडांची मुळं खोलवर जाणार नाहीत, जेणेकरून झाडांचं व्यवस्थित प्रकारे पोषण न झाल्यामुळं त्याला समस्या उद्भवू शकतात। आता सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की मित्रांनो, त्याची लागवड कशी करायची किंवा रोपाचं व्यवस्थापन कसं करायचं। रोप लावण्यासाठी जमिनीमध्ये खोल खड्डा घेतला पाहिजे। म्हणजे आणि विशेष म्हणजे काय करायचंय की आपल्याला जमिनीमध्ये खोल खड्डा घ्यायचा आहे। विशेष म्हणजे अशा प्रकारे खड्डा घ्यायचा आहे की तुमच्याकडं रोपांची जेवढी उंची आहे त्याच्या योग्य प्रमाणामध्ये आपल्याला त्याची लागवड जमिनीमध्ये करता आली पाहिजे। आणि लागवड केल्याच्या नंतर त्याचं व्यवस्थित प्रकारे त्याला माती लावून त्याला आळी करायची। आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर तुम्ही रोपांची लागवड करताय तर 2 रोपांमध्ये किती अंतर असलं पाहिजे। साधारणपणे रोपांच्या लागवडीचं अंतर हे तुमच्या पाणी व्यवस्थापनावरती आहे। म्हणजे जर तुमच्याकडे पाणी जास्त आहे किंवा कमी आहे त्यानुसार आपल्याला रोपांमधलं अंतर कमी जास्त करता येतं। जर तुमच्याकडं सिंचन व्यवस्था चांगल्या प्रकारे असेल
तर तुम्ही 6 मीटर बाय 6 मीटर एवढं अंतर ठेवतो. आणि जर तुमच्याकडं सिंचन व्यवस्था जर चांगली नसेल किंवा पाण्याचा जर प्रॉब्लेम असेल तर मित्रांनो 2 रोपांमधलं अंतर हे 8 मीटर बाय 10 मीटर असं तुम्हाला ठेवायचं आहे. त्याच्यामुळं रोपांमधलं अंतर किती असलं पाहिजे याचा तुम्हाला अंदाज आला असेल. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की मित्रांनो याचं व्यवस्थापन कसं करायचं, म्हणजे याला पाणी कसं द्यायचं, किती प्रमाणात पाणी द्यायचं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पिस्ता शेतीला अतिशय कमी पाणी लागतं. त्याच्यामुळं जर तुमच्याकडं पाण्याची समस्या असेल तरीसुद्धा आपल्याला याचं व्यवस्थित प्रकारे नियोजन केल्यास मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेता येतं. पिस्ताच्या पिकाला पाणी कमी लागतं तरी पण पाण्याचं नियोजन करणं अत्यावश्यक आहे. पाणी कमी प्रमाणात उपलब्ध असल्यास रोपाभोवती गवत टाकलं पाहिजे आणि ते गवत तुम्ही ओले करावे, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये किंवा ज्यावेळेस जास्त हीट असेल त्यावेळेस काय होईल की रोपांना त्याचा फायदा होईल. आणि पावसाळ्यामध्ये जर असेल तर पावसाळ्यामध्ये झाडांच्या भोवती पाणी साठणार नाही, पाण्याचा निचरा व्यवस्थित प्रकारे होऊन जाईल. आता महत्त्वाचं आहे की आता आपण लागवड केली, खत व्यवस्थापन केलं, पाणी दिलं, सिंचन व्यवस्था केली, पण आता हे काढायचं कधी, म्हणजे पिस्ता या झाडाला फळधारणा कधी होते हे महत्त्वाचं आहे. मित्रांनो, पिस्ता या झाडाला साधारणपणे लागवडीपासून 5 वर्षानंतर फळधारणा होते आणि 5 वर्षाच्या नंतर जर त्याचं एज 10 ते 12 वर्ष झाल्याच्या नंतर त्याच्या उत्पादनामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात म्हणजे 5 पट ते 6 पट एवढी फळधारणा जास्त होते. आणि साधारणपणे दर 3 महिन्यातून तुम्हाला एकदा याचं हार्वेस्टिंग करता येतं. म्हणजे जसं आपण डाळिंबाला तुम्ही बहार धरता, म्हणजे दर 3 महिन्यांनी एक बहार धरता, त्याप्रमाणे दर 3 महिन्यांनी तुम्ही पिस्ताचा एक बहार धरू शकता आणि त्याप्रमाणे त्याचं नियोजन करू शकता. आता याच्यापासून आपल्याला किती उत्पादन होतं, साधारणपणे एका झाडापासून तुम्हाला 10 ते 12 किलो एवढं पिस्ता तुम्हाला त्याचं उत्पादन होतं. आणि मित्रांनो, ज्या प्रमाणामध्ये झाडाची म्हणजे वय वाढत जाईल किंवा त्याचं एज वाढत जाईल त्याप्रमाणे त्याच्यापासून जास्त उत्पादन होतं. आता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की आता हे विकायचं कुठं. मित्रांनो, पिस्ता विकायला जाण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. जर तुम्ही पिस्ता ही लागवड केली तर तुमच्याकडं व्यापारी हे ऑटोमॅटिक बांधावरून पीक घेऊन जातात. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी जे आपण पारंपरिक नेहमी पिकं घेतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांना तोटा होतो. त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये मजूर असेल, सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन करता करता शेतकऱ्यांच्या नाकी नव येतं. जर तुम्ही ह्या नवीन पिकाचं व्यवस्थापन करताय तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल आणि तुम्हाला एकरी 3 ते 4 लाख रुपये दर 3 महिन्याला मिळत राहतील. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर तुमची प्रतिक्रिया नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा.